महिलांना आणि ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे एसटी तोट्यात, तर सगळ्यांनाच सवलत देत बसलो तर एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल. सवलत देण्यावर विचार करावा लागेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं विधान. एसटी प्रवासात महिला आणि ज्येष्ठांना मिळणारी सवलत रद्द होणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची TV9 मराठीला माहिती. प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार. उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. निवडणुकीच्या आधी तत्कालीन सरकारनं अनेक जुमले होते आणि त्याचाच हा एक भाग. तत्कालीन सरकारला याचा जाब विचारावा लागेल. सरनाईकांच्या वक्तव्यावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया. मला वाटत नाही महिलांना देण्यात आलेल्या सवलतीमध्ये काही फरक होईल किंवा रद्द होईल, पण असू शकतं महामंडळाचा तोटा वाढला असेल. यावर निर्णय राज्य सरकारच घेईल. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची प्रतिक्रिया. मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई पालिका आयुक्तांची भेट घेतली, तर मुंबईतील विविध विकास कामांसंदर्भात त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. मेरी कुर्सी छीनी गई. चंद्रपुरातील कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांचं मोठं वक्तव्य. अनेक वर्ष मंत्रिपद भोगणाऱ्यांनी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते आणि प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे. मुनगंटीवारांवरील प्रश्नावर राऊतांचं उत्तर. मुनगंटीवारांच्या मतदारसंघामध्ये लाकडापासून खुर्ची बनवली जाते, त्याबद्दल ते बोलले. मंत्रिपदावर काही बोलले नाहीत. मुनगंटीवारांच्या वक्तव्यावर बावनकुळेंची सारवासारव. बंदुकीच्या परवान्यासाठी केलेल्या अर्जांमुळेच माणिकराव कोकाटेंचा सदनिका घोटाळा उघड. कामगारांना पैसे वाटताना सुरक्षितता हवी म्हणून बंदुकीच्या परवान्यांची मागणी कोकाटेंनी केली होती. कोकाटेंचा बंदूक परवाना सुद्धा रद्द होण्याची शक्यता. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा. सुप्रिया सुळेंकडून मुंडे आणि कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी. सुरेश धस यांच्यावर आता कुणीही विश्वास ठेवेल असं वाटत नाही, तर मुख्यमंत्र्यांनी धस आणि माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला पाहिजे. राऊतांची प्रतिक्रिया. एकनाथ शिंदेंना ईमेल करत धमकी देणाऱ्या दोघांनाही अटक. मंगेश वायाळ आणि अभय शिंगणे या दोघांना बुलढाण्यातनं अटक झाल्याची माहिती. दोन्ही आरोपी बुलढाण्याच्या देऊळगावचे रहिवासी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आलेल्या धमकीनंतर आता त्यांची सुरक्षा अलर्टवर. SPO नागपूर पोलीस शिंदेंच्या सुरक्षेत तैनात. महाविकास आघाडीच्या काळात फडणवीस आणि शिंदेंना अटक करण्याचा कट होता. सरकारनं स्थापन केलेल्या SIT समोर प्रवीण दरेकरांचा जबाब. पुराव्यांच्या आधारे सर्व माहिती SIT पुढे मांडली जाणार. दरेकरांची माहिती. प्रत्येक पंचायत समितीच्या फलकावर मंत्री जयकुमार गोरेंचा फोन नंबर असणार. ग्रामविकास खात्यातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोठा निर्णय. घरकुल योजनेमध्ये पैशांची मागणी केल्यास थेट फोन करा. गोरेंचं आवाहन. कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये गरज वाटल्यास पवारांना बोलावतील. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची माहिती. चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी. श्वेता महाले यांना जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र. श्वेता महाले आज दुपारी पोलिसांकडे तक्रार करणार. पेपरफुटीची चौकशी केली जाईल. दोषींवर कारवाई होईल. कॉपीमुक्त महाराष्ट्र करण्याचा सरकारचा संकल्प. पेपरफुटीवर उपमुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया. जालन्यात 10वीच्या परीक्षेमध्ये कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा, तर बदनापूरमधील परीक्षा केंद्रावर कॉपी बहादरांचा सुळसुळाट. विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी भिंतींवरून अक्षरशः उड्या मारण्याचा हा व्हिडिओ समोर. जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटला. पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच प्रश्नपत्रिका लीक. बदनापूरमधील CSC केंद्रावर उत्तरपत्रिकेची ही झेरॉक्स सापडली, तर उत्तरपत्रिकेच्या झेरॉक्स विद्यार्थ्यांना देण्यासाठी गर्दी. जळगावमधील 10वीच्या परीक्षा केंद्रांवर सुद्धा गैरप्रकार सुरू. विद्यार्थ्यांना सर्रास कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर. भिंतींवरून उड्या मारून कॉपी पुरवल्या जात असल्याचं समोर. तर जालन्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा 10वीचा पेपर फुटला. मराठीच्या पेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल. महागाव आणि कोठारीमधील परीक्षा केंद्रांवर चौकशी सुरू. मनोज जरांगेंनी मसाजोगमध्ये देशमुख कुटुंबियांची भेट घेतली. गावकऱ्यांनी केलेल्या अन्नत्यागाची घोषणा सरकारची नाचक्की करणारी आहे. मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. सुप्रिया सुळेंचा महादेव मुंडेंच्या कुटुंबाला व्हिडिओ कॉल, तर काळजी करू नका, मी तुमच्या सोबत आहे. सुळेंकडून ज्ञानेश्वरी मुंडेंना धीर. अंजली दमानिया रिचार्ज झाल्याशिवाय आरोप करत नाहीत. बीड प्रकरण सोडून त्यांनी राष्ट्रवादीला बदनाम करण्याचं हे काम सुरू केलंय. सूरज चव्हाणांची अंजली दमानियांवर खरमरीत टीका. गणेश नाईकांनंतर आता इतर भाजप आमदारांचा सुद्धा ठाण्यामध्ये जनता दरबार, तर संजय केळकर आणि निरंजन डावखरे हे सुद्धा सोमवार ते शुक्रवार जनता दरबार घेणार. भाजपमध्ये किती येतात किती जातात पक्षाला फरक पडत नाही. संदीप नाईकांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेवर मंदा म्हात्रेंची प्रतिक्रिया.
सातारा जिल्ह्यामध्ये पालिका निवडणुका भाजप स्वबळावर लढवणार, तर धैर्यशील कदम यांची माहिती. साताऱ्यामध्ये महायुती म्हणून एकत्र लढावं असं आमचं मत. शिंदे गटाचे नेते शंभूराज देसाई यांचं विधान. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलताच काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकरांना धक्का. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून नियुक्त केलेल्या नव्या टीममध्ये धंगेकरांना डावललं. पालिका निवडणुकांच्या आधी पुणे शहर अध्यक्षांनी जाहीर केली नवी टीम. अब्दुल सत्तारांनी शासकीय अनुदान लाटलं, विजय कुंभारांचा आरोप. धार्मिक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठीच्या योजनेमध्ये सत्तारांकडून घोळ, तर प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवून अनुदान लाटलं, विजय कुंभार यांचा आरोप. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मनसेकडनं पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन, तर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये प्रदर्शन भरवलं. 27 फेब्रुवारी ते 2 मार्चपर्यंत या पुस्तकांचं प्रदर्शन. महाराष्ट्र सायबर सेलकडून विकिपीडियाच्या युजर्सवर आता गुन्हा दाखल, तर विकिपीडियाच्या 4 ते 5 युजर्सवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीराजेंबद्दल आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी कारवाई. मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडून मुंबई गोवा महामार्गाचा आढावा. महामार्गाचं काम हे मे अखेरपर्यंत करण्याचे प्रयत्न. शिवेंद्रराजेंची प्रतिक्रिया, तर काम पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढवण्याच्याही सूचना. संगमेश्वरमधील संभाजी महाराजांना कैद केलेल्या जागेची मंत्री योगेश कदमांकडून पाहणी. सरदेसाईवाडा परिसरातील जमिनीची सरकार खरेदी करणार. 7 दिवसात जमिनीचे नकाशे आता सादर करण्याचे कदम यांचे भूमी अभिलेख विभागाला आदेश. धाराशिवच्या कसबे तडवळे या गावामध्ये 10वी परीक्षेचे केंद्र मिळवून दिल्यामुळे आता आमदार विक्रम काळेंचा सत्कार. अनेक वर्षांपासूनची ग्रामस्थांची परीक्षा केंद्राची मागणी. नागपुरात रात्री 2 वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांच्या हत्येनं खळबळ. यशोधरा पोलीस ठाणे आणि इमामवाडा या 2 भागांमध्ये दोन्ही हत्या झाल्याची माहिती. प्रयागराजमध्ये महाकुंभसाठी गेलेल्या कुटुंबाच्या घरात चोरी, तर नागपूरमधील कळमना परिसरामध्ये घडली चोरीची घटना. पोलिसांनी शिताफीनं चोरट्यांना ठोकल्या बिड्या. पुणे विद्यापीठामध्ये मुलांच्या मेसच्या जेवणात चक्क अळ्या सापडल्या. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मेस चालकाला विचारला जाब. अहिल्यानगरमधील राहुरीमध्ये प्रियकराकडून प्रेयसीची हत्या. हत्येनंतर आरोपी प्रियकराची पोलिसांकडे स्वतःहून कबुली. अनैतिक संबंधातील वादाच्या प्रकरणात प्रेयसीची हत्या. ट्रोलीच्या भामरागड तालुक्यातील गावांमध्ये माओवाद्यांना गावबंदी, तर पोयारकोठी, मरकणार या ग्रामस्थांकडून पोलिसांना बंदुका सुपूर्द. शासकीय योजनांच्या लाभामुळे नागरिकांचा पोलिसांवर विश्वास वाढला. इंडियाज गॉट लेटेंट या शोमधील वादग्रस्त विधानाप्रकरणी अभिनेत्री राखी सावंतला सायबर सेलचं समन्स. 27 तारखेला चौकशीला हजर राहण्याचे सायबर सेलचे समन्स. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसंदर्भात 25 फेब्रुवारीला उच्च न्यायालयात सुनावणी होणार. हायकोर्टाच्या आदेशानुसार आता बाजार समिती पुढील कार्यवाही करणार. लासलगाव आणि येवला बाजार समितीमध्ये कांद्याच्या दरात घसरण. कांद्याचे सरासरी बाजार दर हे 1750 रुपयांपर्यंत कोसळले. नवीन उन्हाळी कांद्याची आवक झाल्यामुळे दरावर परिणाम. रब्बी हंगामामध्ये टोमॅटोची सरासरीपेक्षा जास्त लागवड. टोमॅटोला प्रति किलो 5 रुपयांचा भाव. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे शेतकरी सध्या हवालदिल. परभणीमध्ये कापसाला 7250 रुपयांचा दर. अंतिम वेचणी करून बाजारामध्ये कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांचा कल. बुलढाण्याच्या कोलवडमध्ये शेतकऱ्यांकडून राजमा आणि चिया पिकाची शेती, तर 40 ते 45 हेक्टरवर राजमा आणि चिया पिकाची लागवड. चियाला 22 ते 23 हजारांचा दर. नांदेड जिल्ह्यामध्ये बदलत्या वातावरणाचा आंब्याच्या मोहराला फटका. 15 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये उष्णतेत वाढ. परिणामी आंब्याच्या मोहर गळतीला सुद्धा सुरुवात. आंबा उत्पादक शेतकरी यामुळे हैराण. जालना जिल्ह्यातील 2,57,297 शेतकऱ्यांना मदत जाहीर, तर ई-केवायसी प्रक्रिया न केल्यामुळे 27,000 शेतकरी मदतीपासून वंचित. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन. बुलढाण्याच्या कोलवडमध्ये कृषी ड्रोनचं प्रात्यक्षिक सादर, तर कृषी विभाग आणि कॉम्प्लाय डायनॉमिक्स यांचा पुढाकार. ड्रोन फवारणीमुळे आता शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ सुद्धा वाचणार. सिंधुदुर्गमध्ये आंगणेवाडीतील भराडी देवीच्या यात्रेची तयारी आता पूर्ण. उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून दर्शनाला सुरुवात होणार. उद्या पहाटे 3:30 वाजल्यापासून इथे भाविक जमायला सुरुवात. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी परदेशात पळाला. आरोपी झिशान अख्तर उर्फ जैस पुरेवाल परदेशात पळाला. दरम्यान परदेशात पळून गेल्यानंतर झिशाननं शेअर केला व्हिडिओ. संभाजीनगरमध्ये शिवजयंतीच्या मिरवणुकीमध्ये गुंड बिश्नोईचे फोटो झळकवणाऱ्या तरुणाला पोलिसांकडून अटक, तर विशाल पवार असं या अटक केलेल्या तरुणाचं नाव. पंढरपूरच्या सांगोल्यामध्ये पाणी पुरवठा योजनांसाठी आता तब्बल 402 कोटी रुपयांचा खर्च, तरी सुद्धा नागरिक पिण्याच्या पाण्यापासून वंचित. आमदार बाबासाहेब देशमुखांचा आरोप. बाबासाहेब देशमुखांकडून पाणी पुरवठा विभागाचा आढावा.
नाशिकच्या अंबड लिंक रोडवर जलवाहिनीला गळती तर गळतीमुळे पालिकेच्या जलवाहिनीतनं पाण्याची नासाडी 22,000 लोकसंख्येच्या पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम होणार। दुरुस्तीचं काम सुरू असल्यामुळे काही भाग प्रभावित। जळगावच्या भुसावळमधील हातनूर धरणातनं आवर्तन सोडलं तर तापी नदीमध्ये 700 क्युसेकनं पाणी सोडलं। नाशकात बदललेल्या वातावरणामुळे रुग्णसंख्येत वाढ तर फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज।